श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत गुरुग्रह. तर हा गुरुग्रह मीन राशीच्या लोकांना तसंच धनु राशीच्या लोकांना अत्यंत शुभ फल देणारा ग्रह आहे. म्हणजे मीन राशीच्या आणि धनु राशीच्या लोकांनी जर गुरुग्रहाची जास्तीत जास्त सेवा उपासना केली तर हा तुम्हाला चांगली फळं देणारा ग्रह आहे. गुरु हा ग्रह विद्येचा कारक. धनु राशीचा किंवा मीन राशीचा गुरु अत्यंत शुभ फल देत असतो. तसंच कर्क राशीचा गुरु हा उच्च राशीचा शुभ फल देणारा असतो. सरकारी नोकरीत अधिकारी योग सुद्धा घडवून आणत असतो. मकर राशीचा गुरु हा नीच राशीचा असतो. विद्येत अडथळं, त्याचबरोबर व्यवहारात अडचणी, त्रास, कटकटी निर्माण करत असतो. गुप्त शत्रू फार असतात. नातेवाईक मंडळींशी यांचं पटत नाही. विवाह कार्यात विलंब होतो, त्रास होतो, कटकटी निर्माण करतात. सप्तमाचा मकरेचा गुरु ठरलेले लग्न मोडतो. कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. दशमात मकरेचा गुरु नोकरीत अडथळे आणून नोकरीत जाण्याचा योग निर्माण होत असतो. आणि ह्यावर उपाय म्हणजे गुरुचरित्राची 11 पारायणे स्वतः किंवा ब्राह्मणाद्वारे करावीत. स्त्रियांनी कधीही गुरुचरित्र वाचू नये, तर ते फक्त ऐकावे. गुरुवारपासून 24 दिवस दत्त पादुकांवर भिजवलेली हरभरा डाळ व गूळ वहावा. 24 गुरुवारी किंवा गुरुवारपासून 24 दिवस हे करावे. 24 दिवस का? श्री गुरुदत्तांना 24 गुरु केले म्हणून दत्तस्थानाचे दर्शन घेणे गाणगापूर, औदंबूर, नृसिंहवाडी, अक्कलकोट, गिरनार, कुरवरपूर, पिठापूर वगैरे 24 दिवसांची सांगता एक ब्राह्मण भोजन किंवा शिदा दत्तांपुढे ठेवायची आहे. 24 रुपये दक्षिणा, 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो साखर व पिवळे वस्त्र ब्राह्मणाला दान करणं किंवा दत्तापुढे ठेवणं फार गरजेचं आहे. गुरुचा 10,000 जप स्वतः किंवा ब्राह्मणाद्वारे करणं अत्यंत शुभदायी म्हणजे शुभ फल देणारे आहे. त्याचबरोबर पिवळा पुष्कराज म्हणजे गुरुचा खडा हा गुरुपुष्यामृत योगावर म्हणजे त्या मुहूर्तावर आणायचा आहे आणि त्याची सोन्याची अंगठी करून पहिल्या बोटात अंगठ्याजवळ घालायची आहे. दत्ता स्तोत्र 52 श्लोकी गुरुचरित्र वाचणे किंवा गुरुचरित्र अवतारिणिका वाचणे खूप शुभ मानलं जातं. जितकी जास्त सेवा तुम्हाला दत्तगुरूंची करता येईल तितका तुमचा गुरुग्रह हा मजबूत होणार आहे. त्याचबरोबर गुरुग्रह हा सर्वांनी स्ट्रॉंग करावा, पण त्यातल्या त्यात ही मीन राशी आणि धनु राशींच्या लोकांना गुरुग्रह कधी कधी अशुभ फळं देत असतो किंवा किंवा त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रहाची अगदी महादशा सुद्धा दर्शवत असतं. म्हणूनच जास्तीत जास्त मीन आणि धनु राशीच्या लोकांनी गुरुची सेवा करणं फार महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर इतर राशीच्या लोकांनी गुरुची सेवा केलेली ही चांगलीच आहे. म्हणूनच मीन राशीच्या आणि धनु राशीच्या लोकांनी गुरुग्रहाचा बीजमंत्र जो आहे तो सातत्याने जाप करायचा आहे. तर हा गुरुमंत्र असा आहे: ओम ग्राम ग्रीम ग्रोह सह गुरवे नमः. हा इतकाच मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्हाला रोज एक माळी म्हणजे 108 वेळा जाप करायचा आहे. हा जाप केल्यामुळे तुमच्या जीवनामधल्या ज्या काही अडचणी तुम्हाला जाणवलेल्या आहेत किंवा पुढे येणार आहेत त्या अडचणी येणार नाही आणि आतापर्यंत त्या अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागलेलं आहे त्या सुद्धा तुमच्या लवकरात लवकर त्या अडचणी निवारण होणार आहे. त्यामुळे या गुरुग्रहाचा हा बीजमंत्र रोज सातत्याने जाप करणं आवश्यक आहे. रोज सकाळी जेव्हा आपली पूजा होते ते पूजा झाल्यानंतर रोज नित्य नियमाने हा गुरुमंत्र तुम्हाला बोलायचा आहे. गुरुमंत्र बोलल्यानंतर तुम्हाला स्तोत्र बोलायचं आहे म्हणजे गुरुचं स्तोत्र पठण करायचं आहे. आता हे गुरुचं स्तोत्र कोणतं आहे तर श्री बृहस्पती स्तोत्रम हे तुम्हाला सातत्याने रोज नित्य नियमाने पठण करायचं आहे. अगदी 2 मिनिटच लागतात पठण करायला, जास्त मोठं स्तोत्र नाही आहे हे. त्यामुळे जर तुम्ही हे गुरु स्तोत्र पठण करताय तर तुम्हाला जी गुरुची महादशा जाणवेल किंवा गुरु जर तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमची कामं रेंगाळत असतील किंवा तुम्हाला अडचणी येत असतील कामामध्ये किंवा तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला तुमच्या जीवनात जाणवत असतील तर हे जाणवणार नाहीत किंवा त्याचा प्रभाव कमी होणार आहे. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या जीवनात असतात. कधीही कोणाच्या जीवनात प्रॉब्लेम नाही असं नाही, पण ह्या प्रॉब्लेमवर सुद्धा आपल्याला समस्यांवर सुद्धा आपल्याला त्याचं निवारण करता येणार आहे आणि हे निवारण आध्यात्मिक मार्गातून आपल्याला करायचं आहे. त्यामुळे सातत्याने मंत्रजाप स्तोत्र पठण करणं हे तितकंच आवश्यक आहे. जसं आपण आपल्या बॉडीला चार्ज करण्यासाठी आपण अन्न ग्रहण करत असतो तसंच आध्यात्मिक मार्गातून आपल्याला आपल्या पूर्ण जीवनाचा म्हणजे चांगला परिणाम दर्शावा किंवा चांगला परिणाम हवा यासाठी आपल्याला आपलं आध्यात्मिक चार्ज करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सातत्याने मंत्र जाप करणं स्तोत्र पठण करणं
हे खूप गरजेचं असतं. आजकालच्या धावपळीच्या युगात ह्या सगळ्या गोष्टी करणं फार म्हणजे वेळच नसतो. प्रत्येकाला असं असतं, की ह्या सगळ्या गोष्टी करायला मला वेळ नाहीये किंवा ही गोष्ट करणं फार गरजेचं आहे का? किंवा ही गोष्ट मी आत्ताच केली पाहिजे का? तर माझं म्हणणं इतकंच आहे, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला तुमची इच्छा होईल, तेव्हा तरी तुम्ही स्तोत्र पठण केलं किंवा एखादा बीजमंत्र जरी बोललात तरीही चालणार आहे. पण जेव्हा तुम्ही ही सेवा करताय, तेव्हा फक्त अंतःकरणातून करा, मनापासून करा. कारण की कोणतीही गोष्ट करायची म्हणून करू नका. कारण की त्याचं फळ हे आपल्याला कधीही मिळत नसतं. जर एखादी वाईट व्यक्ती जर आपल्याला आपल्याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असते, तर आपल्याला ते नेहमी वाईटच वाटत असतं. कारण की ती व्यक्ती वाईट आहे. तसंच आपलंही आहे. जर आपण चांगल्या मनापासून, चांगल्या भावनेने जर देवाची सेवा करत असाल, तरच ती सेवा आपली देवापर्यंत पोहोचणार आहे. म्हणूनच नेहमी चांगले विचार मनामध्ये बाळगा. चांगले विचार करा, दुसऱ्यांबद्दलही चांगलंच बोला. तसंच आपल्यासोबत सुद्धा होणार आहे. म्हणूनच हा गुरुग्रह तुम्हाला जर स्ट्राँग करायचा असेल, म्हणजे मीन राशीच्या आणि धनु राशीच्या लोकांना गुरुग्रह स्ट्राँग करायचा असेल, तर त्यांनी सातत्याने बीजमंत्र बोलणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर स्तोत्र पठण करणंही तितकंच आवश्यक आहे. इतर राशीच्या लोकांनी सुद्धा गुरुग्रह स्ट्राँग करायचा आहे. कारण की गुरु हा मोठा ग्रह आहे आणि गुरुग्रह प्रत्येक राशीचा बिघडलेला असतोच. महादशा दर्शवत असतोच. म्हणूनच प्रत्येक राशीच्या लोकांनी त्याचबरोबर जास्तीत जास्त धनु राशीच्या आणि मीन राशीच्या लोकांनी गुरुग्रह स्ट्राँग करण्यासाठी हा जो बीजमंत्र आणि हे स्तोत्र पठण आणि ही देवाची उपासना आणि उपाय जे मी इथे सांगितलेले आहे, ते अवश्य करावेत. जेणेकरून तुमचा गुरुग्रह हा स्ट्राँग होणार आहे आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी ह्या लवकरात लवकर निवारण होणार आहेत. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका दुसऱ्या ग्रहांसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.